नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात आज सकाळी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला. शहादा डेपोची एसटी बस अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या मोठ्या झाडावर जाऊन जोरात आदळली. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या 25 ते 30 प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवासी घाबरून ओरडू लागले. या अपघातात चालकासह 7 ते 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याचं सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करत पुढील तपास सुरू केला. दरम्यान वारंवार होत असलेल्या एसटी अपघातांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बसची योग्य तांत्रिक तपासणी झाली होती का? चालकावर अतिरिक्त कामाचा ताण होता का? बसचा वेग नियंत्रणाबाहेर का गेला? असे अनेक सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. ग्रामीण भागातील हजारो नागरिक आजही एसटी सेवेवर अवलंबून आहेत. मात्र सततच्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.